मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी यातल्या कुलकर्णी शब्दाला पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. कारण काय झालंय, सोशल मीडियामध्ये एखादा मुद्दा मांडला की हा ह्याच्या मुळावर उठलेला, त्या मुळावर उठलेला, आणि आजकाल तर माझी धुलाई इतकी मस्त चालली आहे ना, कुणी बेकार धुतोय, कुणी नुसताच धुतोय, कुणी कचाकच धुतोय. मला कळलंच नाही कचाकच धुणं काय असतं, बेकार धुतणं काय असतं. अरे धुवायचं तर स्वच्छ धुवा ना, बेकार काय धुवायचं त्याला. कुणी कचाकच धुतोय, कुणी बेकार धुतोय, कुणी नुसताच धुतोय. माझ्यावर शिक्के पण मारले जात आहेत. म्हणजे मी मराठा द्रोही कुलकर्णीला बेकार धुतले. धुवा बाबानो, मी मराठा द्रोही काय बोलताय राव. म्हणजे एक जरांगे म्हणजे मराठा, आणि मग त्यांचा विरोध करणं म्हणजे मराठा द्रोही. बरं, मी जरांगेंचा विरोध नाही करत, जरांगेंच्या व्यवस्थेचा, सिस्टीमचा, विचारांचा विरोध करतोय. जरांगेंनाच सांगतोय की बाबानो सिस्टीमनी जा. लोक तुम्हाला नुसता मराठा समाज नाही, सकल हिंदू समाज खांद्यावर घेऊन नाचेल. अहो ब्राह्मण सुद्धा नाचतील, एवढी स्थिती आहे. जरांगेंनी असा द्वेष करणं टाळावं. आणि राहिला प्रश्न मी फडणवीसांचा आहे की नाही, राहिला प्रश्न तो ते देतात, मी घेतो का, काय करतो, हा भाग त्यांना मला माहिती. त्याचं स्पष्टीकरण करण्याची गरज नाहीये मला. मी फडणवीसांचा कुणी लाभार्थी वगैरे या कॅटेगरीतला नाहीये. हा, मी आधीच सांगितलंय, एकदाच सांगितलंय स्पष्टपणे की देवेंद्र फडणवीस हे माझे आवडते राजकीय नेते आहेत. जसे बब्बू का ऊर्जा का काय म्हणावी ही ते आवडते असतात ना, तसे फडणवीस माझे आवडते नेते आहेत. प्रत्येकाचा आवडता नेता असणं हा भाग वेगळा. जरा मुद्द्यावर येऊ आपण. मी जो मुद्दा मांडतोय त्याच्यावरती बोलता का. बर, माझ्याविषयी विरोध करणाऱ्या माणसांच्या मुद्दा कुठे येतोय, कुठे येतोय. हा फडणवीसांचा कुत्रा, फडणवीसांच्या तुकड्यावर जगणारा, फडणवीसांच्या बिस्किटावर जगणारा, हा मराठा द्रोही, हा महाराष्ट्रद्रोही, हा ब्राह्मण, हा भटुरगा, यांना हकलून द्यायला हवं, धुवायला हवं, मारायला हवं, उत्तर द्यायला हवं. या शब्दांनीच सगळ्यांनी आत्तापर्यंत मला शिव्या घातलेल्या आहेत. माझं म्हणणं एक आहे, मी मांडत असलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा, शिव्या घालणं नको. मी चुकत असेल तर चुकलेले मुद्दे सांगा. तू जरांगेंचा विरोधक आहेस, अरे किद्दा सांगणार तेच ते तेच ते तेच ते. आणि मी जे मुद्दे मांडतोय ते काय बोला. त्याआधी पोरांचे व्हिडिओ टाकले होते ते खोटे होते, ते खोटे होते. की पोलीस कर्मचाऱ्यांना मारलं होतं हे खोटं होतं. की त्या तडीपारी झालेल्या माणसांच्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे होते. म्हणजे ते गुन्हे तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये असल्यापासूनचे आहेत, ते काही फडणवीस सरकारमध्ये आल्यापासूनचे नाही आहेत. जरा पुढे जाऊया. आता जे व्हिडिओ दाखवणार आहेत त्यात काय खोटेपण आहे ते सांगा, मग आपण बोलूया. आधी एक छोटासा व्हिडिओ पूर्ण दाखवतो, घ्या बघून.
बघितलं? आता यातले काही पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तुकडे 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 तुकडे. जरा या तुकड्यांच्याकडे नीट बघा, कारण या तुकड्यांकडे बघूनच षडयंत्र होतं का कोण घडवून होतं हे लक्षात येईल. मी तुम्हाला जखमी झालेल्या पोलिसांचे फोटो दाखवले, तिला बघून घ्या. पट 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 ते फोटो ते बघितले. आता जरा पुढे जातो. आता मी तुम्हाला जे दाखवतोय याच व्हिडिओमध्ये दाखवलंय त्यातले काय तुकडे दाखवतोय. जेव्हा चेंगराचेंगरी सुरू होती तेव्हा पोलीस लाठीचार्ज करत नव्हते, ढकलाढकली सुरू होती. याच काळामध्ये वर्तुळात तुम्ही एक बघितलं असेल दृश्य, त्याच वर्तुळातलं दृश्य ठळकपणे दाखवतो. जरा नीट बघा. एक आंदोलक मुलगी आपल्या मागच्या माणसाला काय करते ती नीट बघा. यात तुम्हाला दिसेल त्यात ते आंदोलक मुलीसोबत काय होतंय ते बघा. म्हणजे काय घडवायचं होतं. बरं ते सोडा. एक तरुण वर चढलाय एका ह्याच्यावरती आणि तो हातवारे करत काय इशारे करतोय. एक उतरतोय, दुसरा चढतोय, इशारे करतोय. काय इशारे करतोय ते जरा नीट बघून घ्या. बघितलं? हे वातून बोलणारा माणूस होता. आता बॅरिकेटिंग लावून एक जण बाहेरून घेरा असं म्हणतोय. ऐका. ऐकलं? म्हणजे बाहेरून घेरत राहा. एकदा घेरा पूर्ण होतो आणि मग कचाकच दगडफेकीला सुरुवात होते. कचाकच धुतल्यासारखं कचाकच दगड फेकीला सुरुवात होते. त्या दगडफेकीचे व्हिडिओ बघा. जखमी फोटो पुन्हा दाखवू? गरज नाही दाखवायची. पुन्हा 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 पुन्हा. कळलं काय होतंय ते? आता बाहेरून घेरणं म्हणजे काय असतं? काही फोटो दाखवतोय. ट्रॅक्टर लावलेत, रस्ते बंद केलेत. यातलाच एक व्हिडिओ आहे ट्रॅक्टर लावल्याचा आणि दगड फेकतानाचा. जरा त्या व्हिडिओची एक क्लिप तुम्हाला दाखवतो. जरा बघा. तिथे तुम्हाला ट्रॅक्टर आडवं लावले आणि लोक दगड फेकता दिसताय. आता या ट्रॅक्टर लावून दगड फेकतानाच्या व्हिडिओमध्येच कशा स्वरूपाच्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात असताना काय बोललं जातंय ते ऐका. ऐकलत? मार अशुद्धाच्या नळकांड्यात काय होत नाही त्यांना, आहे ना असं वाक्य. आता याला काय बोलायचं तुम्ही ठरवा. मी तुमच्यावर सोपवतो याचा निर्णय. आधी जे 3-4 भाग मी बोलत आलोय त्याला काय म्हणायचं हे पूर्वनियोजित होतं का? हा षडयंत्राचा भाग होता का? आणि यातून काय घडवायचं होतं आणि आणखी काय घडवायचंय याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे. नमस्कार.